Good morning, students. You all welcome in Asian College of Science and Commerce. And today we are going to see the content of fertility. Okay. In the last lecture, we have seen what is demography, and we have given you one of the project also. Okay. So today we are going to see fertility. What is mean by fertility? फर्टॅलिटी म्हणजे काय असतं? फर्टॅलिटी म्हणजे थोडक्यात फर्टॅलिटी हा शब्द एका स्त्रीच्या शरीराशी संबंधित आहे. वुमेन फिजिकली वुमेनच्या बॉडीशी रिलेटेड हा शब्द आहे. आता जसं फर्टॅलिटी म्हणजे काय की मुलाला जन्माला घालण्याची किंवा मुलाला जन्माला घालण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात किंवा एखाद्या मुलाला जन्म देण्यासाठी ज्या बाईचं शरीर तयार असतं, दॅट इज द फर्टॅलिटी. फर्टॅलिटी इज ॲन इम्पॉर्टंट डिटर्मिनंट्स ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ. फर्टॅलिटी काय आहे? हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे पॉप्युलेशन ग्रोथमधला. कंटिन्युअसली पॉप्युलेशन ग्रोथ होत चालली आहे, कंटिन्युअस पॉप्युलेशन ग्रोथ होती आहे. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय आहे तर तुमची फर्टॅलिटी. द टर्म फर्टॅलिटी मीन्स द ॲक्च्युअल reproductive performance of an individual. Actual reproductive performance of an individual couple. इंडिव्हिज्युअलचा रिप्रोडक्टिव्ह परफॉर्मन्स, इंडिव्हिज्युअल त्या व्यक्तीचा रिप्रोडक्टिव्ह परफॉर्मन्स, कपलचा परफॉर्मन्स और ग्रुप और पॉप्युलेशन. बायोलॉजिकली वुमेन्स आर मोर फर्टिलाय इन द फर्स्ट हाफ ऑफ देअर मॅरेज लाईफ. त्यांच्या मॅरेज लाईफनंतर फर्स्ट हाफमध्ये वुमेन जी आहे ही काय असते, मोर फर्टिलाय असते. देन द सेकंड हाफ मोर फर्टिलाय असते. पहिल्या हाफमध्ये जास्त फर्टिलाय असते दॅन द सेकंड हाफपेक्षा. म्हणजे त्यांची जी वयोमर्यादा आहे, सपोज लग्न झाल्यानंतरचा जो काही त्यांच्या जीवनाचा पहिला भाग आहे, एक पहिला टप्पा आहे, वयोमर्यादेनुसार बघितलं जातं. फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ म्हणजे काय, वयोमर्यादा. काही थोडे दिवस ती जास्त फर्टिलाय असते. ओके. आणि त्याच्यानंतर ती कमी कमी होत जाते. जसं की आपण म्हणतो हार्मोनल चेंजेस, एका मुलीच्या किंवा एका वुमेनच्या शरीरातील हार्मोनल चेंजेस. तर फर्स्ट हाफमध्ये ते जास्त फर्टिलाय असतात आणि सेकंड हाफमध्ये ते ऑटोमॅटिकली कमी कमी होत जातात. इन इंडिया फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस 15 to 44 ग्रुप ऑफ कन्सिडर्ड ॲज अ चाइल्ड बेअरिंग एज ऑफ वुमेन. 15 वर्षापासून ते 44 वर्षापर्यंत 15 to 44 हा ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये एक वुमेन एका मुलाला जन्माला घालण्यासाठी तिची बॉडी ही काय असते म्हणजे तयार असते. ती एखाद्या मुलाला जर जन्म घालायचा म्हटलं तर ती 15 ते 44 15 ते 44 या वयामध्ये ती एखाद्या चाइल्डला बेअर करू शकते. ओके. वेन द वुमेन्स आर यंग, ज्या वेळेला वुमेन यंग असते, द प्रोड्यूस चिल्ड्रन मोर क्विकली, त्यावेळेला मुलं लवकर त्याच्या बॉडीमध्ये तयार होऊ शकतात. मोर क्विकली, प्रोड्यूस द चिल्ड्रन मोर क्विकली दॅन द लेट एज. ओके. वय जास्त झाल्यानंतर कदाचित काही प्रॉब्लेम्स येतात, बट ज्या वेळेला वुमेन यंग असतात, ज्या वेळेला त्यांचं वय कमी असतं, त्यावेळेला काय होतं, बेबी लवकर जनरेट होतं. ओके. त्या बेबीला बेअर करायला त्यांची बॉडी जी आहे ती लवकर त्या बेबीला ते जनरेट करू शकतात. ओके.
लेट एज रिड्यूस द फर्टॅलिटी रेट. नंतर जर तुमचं वय जास्त झालं, वयोमर्यादा जर तुमची हळूहळू वाढत गेली, वय जर तुमचं हळूहळू वाढत गेलं, तर काय होतं, तुमचा फर्टॅलिटी रेट जो आहे हा रेड्यूस होत जातो. त्या मुलीचा, त्या वुमेनचा फर्टॅलिटी रेट रेड्यूस होत जातो. मग तो रेड्यूस झाला की चाइल्डला बेअर करण्याच्यासाठी ती बॉडीमधली क्षमता, ती ॲबिलिटी कमी कमी होत जाते. Therefore, in India, the minimum age of marriage of girl would be rise to 20 years. त्यामुळे मुलीच्या जन्माचं वय कमीत कमी मिनिमम 20 इयर्स किंवा त्यापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे, किंवा राईज केलं गेलं पाहिजे. 18 वर्षाची जी लिमिट दिली आहे त्यापेक्षा 20 वर्ष, 20 वर्षाचं जर असेल तर तो ऑटोमॅटिकली पॉप्युलेशन ग्रोथमध्ये त्याला कंट्रोल येऊ शकतो. इन टर्म्स ऑफ पॉप्युलेशन रादर दॅन द इंडिव्हिज्युअल फर्टॅलिटी इज ॲक्च्युअली एक्सप्रेस्ड यूजिंग द प्रॉक्सी मेजर्स ऑफ बर्थ रेट रादर क्राऊड ऑर स्टँडर्ड फॉर द एज, सेक्स. वर्ल्ड वाईड देअर आर सिग्निफिकंट डिफरंट बिटवीन द बर्थ रेट. सिग्निफिकंट डिफरंट, थोडासा एक डिफरंट आहे बर्थ रेटमध्ये. ओके, तर हेच काय होतं, फर्टिलिटीचं तुमचं इंट्रोडक्शन होतं. काय असतं फर्टिलिटी म्हणजे? फर्टॅलिटी म्हणजे वुमेनच्या बॉडीमधला एक असा पार्ट की जो त्या चाइल्डला बेअर करतो. बाळाला जन्माला घालण्यासाठी त्याच्या बॉडीमध्ये किंवा त्यांच्या बॉडीमध्ये बाळाला वाढ होणे, त्या बाळाची व्यवस्थित ग्रोथ होणे आणि एक चांगलं मूल जन्माला घालण्यासाठी ज्या वुमेनच्या बॉडीमध्ये जो एक पार्ट असतो त्याला काय म्हणतात, फर्टॅलिटी. ओके, फर्टॅलिटी म्हणतात त्याला. मीनिंग बघा, fertility refers to the actual production of offering and not biological potentials to reduce the फेन्सिडिटी. फर्टॅलिटी आणि फेन्सिडिटी याच्यामधला फरक बघा आता काय. फर्टॅलिटी म्हणजे तो एक पार्ट आहे की ज्यामध्ये तुमची बॉडी बाळाला जन्माला घालण्यासाठी तयार असते. आणि आता फर्टिलिटी रेट म्हणजे काय, फर्टॅलिटी रेट. तर हा फर्टॅलिटी रेट म्हणजे तुमची बॉडी किती प्रमाणात हे आहे ते बाळाला बेअर करण्यासाठी. ओके, फर्टॅलिटी रेट असतो तो की किती स्ट्रॉंग आहे तुमची बॉडी. आणि फेन्सिडिटी म्हणजे काय की तुमच्या त्या बाईचं शरीर, त्या वुमेनचं शरीर किती मुलांना जन्माला घालण्यासाठी तयार आहे, किंवा ते शरीर किती मुलांना जन्माला घालू शकतं, हा जो रेट आहे किंवा याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते कशामध्ये असतं, फेन्सिडिटीमध्ये असतं. फेन्सिडिटी, द फर्टॅलिटी इज रेकॉर्ड इन द बायोलॉजिकल सिक्वेन्स ऑफ कन्सेप्शन. हे काय आहे, बायोलॉजिकल सिक्वेन्स आहे. फर्टॅलिटी इज द रोटेट इन द बायोलॉजिकल सिक्वेन्स ऑफ conceptions, generations and birth. Social and environmental factors heavily influence each stage. हे जे फॅक्टर्स आहे हे प्रत्येक स्टेजमध्ये इन्फ्लुएन्स असतात. फर्टॅलिटी रेट इज अ ॲव्हरेज नंबर ऑफ बेबीज बॉर्न. फर्टॅलिटी रेट म्हणजे काय की ॲव्हरेज नंबर ऑफ बेबीज बॉर्न. ॲव्हरेजली तुम्ही किती मुलांना जन्माला घालू शकतात, तुम्हाला मुलांना जन्माला घालण्याचा ॲव्हरेज नंबर काय आहे. ओके, अँड फेमिलस ड्युरिंग देअर रिप्रोड्यूस्ड इयर. ओके, आणि त्यानुसार त्या वर्षातल्या मुलांचं कॅल्क्युलेशन केलं जातं. इन अदर वर्ड, द टोटल नंबर ऑफ चिल्ड्रन्स दॅट वुड बी बॉर्न टू ईच ह्युमन फिमेल. टोटल नंबर ऑफ चिल्ड्रन, एका चिल्ड्रन्सची बॉडी टोटल किती मुलांना जन्माला घालू शकते, टोटल ह्युमन फिमेल, इफ शी लिव्ह टू द एंड ऑफ देअर चाइल्ड बर्निंग इयर. if she lived to the end of her childbearing year. Okay, the total number of children that will be born to the each human female.
प्रत्येक मुलाला जन्म ही कोण घालत असते? फिमेल घालत असते. मग ती किती मुलांना जन्माला घालू शकते? सगळ्यांचीच बॉडी मुलांना जन्माला घालण्यासाठीही तयार नसते. ओके, सगळ्यांचीच बॉडी खूप जास्त मुलांना जन्माला घालण्यासाठी तयार नसते. सो या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन केलं गेलं, या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला. दॅट इज द फर्टॅलिटी. मग बरेचदा काय होत होतं, जर त्या मुलीची बॉडी तयार नसेल तर मुलाला जन्माला घालतानाच त्या बाईचा मृत्यू व्हायचा, डेथ व्हायची. कारण त्या बाईचं जर शरीरच त्यासाठी तयार नसेल तर ती त्या मुलाला जन्माला तर घालत होती. मग काय व्हायचं, एक तर ती स्वतः तिची डेथ व्हायची, किंवा मग मुलं काहीतरी अपंगत होतील, किंवा त्यांच्यामध्ये काही कमतरता असतील, अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येत होते. ओके, तर ह्या सगळ्या प्रॉब्लेममधून गेल्यानंतर सरकारने बऱ्याच दिवसानंतर विचार केला, आणि कंटिन्युअसली पॉप्युलेशन ग्रोथ त्यामुळे वाढत चालली होती. सो त्यामध्ये उपाययोजना म्हणून गव्हर्मेंटने काय केलं, आपल्या गव्हर्मेंटने काय केलं, तर तुमच्या लग्नाचं एज थोडंसं वाढवलं. ओके, लहानपणीच लग्न व्हायचे, नंतर मग मुलगी वयात आली की त्यांच्यामध्ये मुलं जन्माला घालण्याची तयारी दिसल्यानंतर काय करायचे, तेव्हापासूनच मुलं जन्माला व्हायची. आणि मुलं जन्माला घातल्यानंतर त्या बाईचं ऑटोमॅटिकली पॉप्युलेशन वाढत चालली होती. आणि त्याचबरोबर काय व्हायचं, माणसं काय करायचे, एक बायको मेली की दुसरी बायको करणार, बरोबर. म्हणजे मग काय की त्यामुळे मुलांना जन्माला घालण्याचा जो ग्रोथ रेट होता तो ऑटोमॅटिकली वाढत गेला. त्याच्यामुळे तुमची पॉप्युलेशन वाढत गेली, त्याच्यामुळे तुमची लोकसंख्या वाढत चालली होती. मग ती लोकसंख्या कुठेतरी कंट्रोलमध्ये आणण्यासाठी गव्हर्मेंटनी या सगळ्या उपाययोजना करायला सुरुवात केली. मग एक हम दो हमारे दो अशी एक योजना तयार झाली. एक फॅमिली 2 मुलं. त्याच्यानंतर तर आत्ताची जर सिच्युएशन बघितली तर हम दो हमारा एक असंच आहे. आत्ता तर लोकांची मेंटॅलिटी म्हणजे जरा वेगळ्या पद्धतीने झाली आहे, की आपण त्यांना बेअर करू शकत नाही, किंवा त्यांना बेअर करू शकत नाही म्हणजे फर्टॅलिटी रेटनुसार बेअर करू शकत नाही असं नाही, तर लाईफस्टाईलमध्ये चेंजेस झाले, इकॉनॉमिकल काही चेंजेस आलेत, मग त्यानुसार आपण त्यांना बेअर करू शकत नाही. ओके, आपल्या देशाची आपल्या देशाचं वाढतं इकॉनॉमिकल कंडिशन, तर या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपण एका मुलापेक्षा जास्त मुलांना सांभाळू शकत नाही, किंवा चांगलं लाईफस्टाईल देऊ शकत नाही, असं पॅरेंट्सचं मत तयार व्हायला लागलं. त्याच्यामुळे आता हळूहळू ती लोकसंख्या कंट्रोलमध्ये येते आहे. शहरांचा विचार केला तर शहरांमधलं वातावरण बघितलं तर, पण अजूनही खेड्यांमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये तुम्ही गेले तर परिस्थिती तशीच आहे. चोरून लपून का होईना कमी वयामध्ये लग्न होतात. त्याच्यानंतर लवकरात लवकर मुलींना बाळ होतात, आणि एक झालं की दुसरं, मुलांसाठी वाट बघत बसायची. मुलगी जर जन्माला आली तर 2 ते 3 4 मुली होऊन गेल्यानंतर मग मुलगा होईल, त्यासाठी त्यांची वाट बघत बसायची. नाहीतर मग त्या मुलींची सोनोग्राफी करून बेबी टेस्ट करून घ्यायची. अशा सगळ्या गोष्टी अजूनही खेड्यामध्ये चालूच आहे. ओके, सो आता बघा, वेन द वुमेन्स आर आपण मिनिंग बघितलं. त्याच्यानंतर बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग फर्टिलिटी रेट. फर्टिलिटी रेटवर कुठले कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात, तुमच्या फर्टिलिटी रेटवर कुठले कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात ते बघायचे. Fertility is influenced by the many kinds of factors, ranking from biological, social, and economic factor. Fertility रेटवर biological factor, social factor, economical factor हे फॅक्टर्स अफेक्ट करत असतात. सो 1 बाय 1 फॅक्टर्स आता बघणार आहोत आपण. तर पहिला आहे सायकोलॉजिकल फॅक्टर. सायकोलॉजी महत्त्वाची आहे. माणसांची सायकोलॉजी जशी असेल, लोकांची जशी सायकोलॉजी असेल, त्यानुसार तुमच्या फर्टिलिटी रेटवर फरक पडत असतो. Fertility depend in the first place and psychological reproductive capacity, that is the fund you see. सायकोलॉजी कशामुळे तयार होते, द फर्टॅलिटी डिपेंड इन द फर्स्ट प्लेस. फर्स्ट प्लेसमध्ये जी तुमची फर्टॅलिटी आहे ऑन द फिजिकल प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी. फिजिकली
सायकोलॉजिकल रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी, तुमची सायकॉलॉजी कशी आहे, तुम्ही कशा पद्धतीने विचार करता, एखाद्या मुलीच्या शरीराचा किंवा तिच्या फर्टॅलिटी रेटचा तुम्ही कसा विचार करता, दॅट इज द फॅन्सी फेसियुंडिटी, दॅट इज द तुमची फेसियुंडिटी. म्हणजे काय की त्यावरून तुमचं कॅल्क्युलेशन तुम्ही करता की एक मुलगी किती मुलांना जन्माला घालू शकते, तो जो रेट आहे दॅट इज द फेन्सिडिटी. द द इन्सिडंट्स ऑफ सेट्रली वेअर द मेल ऑर फिमेल, सेट्रली म्हणजे काय, मेल किंवा फिमेल, ऑब्वियसली हॅज निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस ऑन द ॲक्च्युअल लेवल ऑफ रिप्रोडक्शन, त्यांचे काय निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस आहे, दॅट इज से ऑन फर्टॅलिटी. ओके, दॅट इज सेज ऑन फर्टॅलिटी. आता तुम्हाला याच्यात पण सगळ्यात महत्त्वाचा एक पॉईंट सांगायचा राहिला की हा काय फर्टॅलिटी मी डायरेक्टली शिकवायला घेतलं तुम्हाला, पण सगळ्यात आधी काय महत्त्वाचं आहे, कंपोनंट्स. हे बघा, तुमचा 1.2 पहिला जर पॉईंट बघितला 1.2 कंपोनंट्स ऑफ डेमोग्राफी. ओके, तर डेमोग्राफी जर प्रश्न तुम्हाला आला असेल किंवा शॉर्ट नोट डेमोग्राफीवर आली असेल किंवा लॉंग क्वेश्चन तुम्हाला डेमोग्राफीवर विचारला असेल, तर त्यामध्ये तुमचं काय काय येणं गरजेचं आहे. बघा, 3 महत्त्वाचे पॉईंट्स आहे, फर्टॅलिटी, मॉर्टॅलिटी आणि मायग्रेशन. हे 3 कंपोनंट्स आहे डेमोग्राफीचे, आणि हे तीनही कंपोनंट्स थोडक्यात तुम्ही एक्सप्लेन केले पाहिजे जर तुम्हाला कंपोनंट्स ऑफ डेमोग्राफी विचारलं असेल तर. आणि बरेचदा काय होतं, कंपोनंट्स ऑफ डेमोग्राफी तर विचारलं जातंच, पण कधी कधी काय विचारलं जातं, स्पेशली फर्टॅलिटी विचारले जातात, स्पेशल मॉर्टॅलिटी पण विचारलं जातं, आणि स्पेशल मायग्रेशन विचारलं जातं. त्यामुळे आपण आज फर्टॅलिटी हे डीपमध्ये घेतो आहे. सो फर्टॅलिटी, मॉर्टॅलिटी आणि मायग्रेशन हे तीनही पॉईंट्स कशाशी रिलेटेड आहे, तर तुमचे कंपोनंट्स ऑफ डेमोग्राफी. तुमचे कंपोनंट्स ऑफ डेमोग्राफी हा जर क्वेश्चन तुम्हाला विचारला असेल तर त्यामध्ये फर्टॅलिटी, मॉर्टॅलिटी आणि मायग्रेशन हे 3 पॉईंट तुम्ही घ्यायला पाहिजे. ओके, सो हे काय शिकतो आहे आपण, कंपोनंट्स ऑफ डेमोग्राफी. आत्ता आपण फर्टॅलिटीचे काय बघायला लागलो, फॅक्टर्स, कुठले फॅक्टर्स अफेक्टिंग करतात फर्टॅलिटी रेटवर. तर पहिला पॉईंट झाला आहे आपला सायकोलॉजिकल फॅक्टर. सायकोलॉजी ही लोकांच्या फर्टॅलिटी रेटवर अफेक्ट करते. दुसरी आहे नॅप्टिव्हिलिटी. आता नॅप्टिव्हिलिटी म्हणजे काय, नवीनच शब्द आहे, कधी ऐकलेला नाही आहे. दिस इज वन ऑफ द फर्टॅलिटी डिटर्मिनंट्स. वन ऑफ द फर्टॅलिटी डिटर्मिनंट्स म्हणजे फर्टॅलिटी डिटर्मिनंट्स करण्याचा एक पार्ट आहे. दिस इज वन ऑफ द फर्टॅलिटी डिटर्मिनंट्स विच आर लिंक टू इंडिव्हिज्युअल बिहेवियर. द प्रिव्हेलिंग कस्टम इज अ सोसायटी हॅज रिगार्ड द मॅरेज. इंडिव्हिज्युअल बिहेवियर, प्रत्येक व्यक्तीचं इंडिव्हिज्युअल बिहेवियरशी रिलेटेड आहे नॅप्टिव्हिलिटी. ओके, आणि कस्टम ऑफ सोसायटी म्हणजे सोसायटीमध्ये लोकांच्या होत असलेल्या चर्चा किंवा लग्न बद्दल लोकांचे काय मत आहेत, दॅट इज कन्सर्न विथ नॅप्टिव्हिलिटी. ओके, affect the level of generally speaking affect the level of fertility, especially through the age of marriage and the form of union. When who marry late, जर सपोज एखाद्याचं लग्न लेट झालं, लेट मीन्स आफ्टर 25, tend to have the favor child then those who marry early. ओके, एखाद्याचं लग्न 25व्या वर्षी झालं असेल, योग्य वय आहे, त्या वयामध्ये त्यांनी त्या मुलाला जन्माला घालायसाठी त्यांचं शरीर पण दोघांचंही तयार असतं, आणि त्यावेळी त्यांचा फर्टॅलिटी रेट चांगला असतो. ओके, म्हणजे मूल जे आहे ते सुदृढ आणि चांगलं होतं, आणि त्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचं हळूहळू वय कमी होत जातं. त्या मुलाला जन्माला घातल्यानंतर तुमचं हळूहळू पुढचं वय कमी होत जातं, आणि कमी झाल्यानंतर 44पर्यंत तुम्ही तुमच्याकडे फर्टॅलिटी रेट तुमचा चांगला राहतो. त्यामुळे त्यानंतर अजून एखादं मूल, आणि त्यानंतर तुम्ही मुलाला जन्माला घालणं थांबवता, म्हणजे ऑटोमॅटिकली पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये येते. हे सगळं कॅल्क्युलेशन गव्हर्नमेंटचं होतं, त्यामुळे त्यांनी मर्यादा घालून दिली. ठीक आहे, तर आता काय आहे, एखाद्याचं लग्न जर 25व्या वर्षी झालं आणि टेन टू हॅव द फेवर द चिल्ड्रन, म्हणजे त्यावेळेला त्यांचं वय मुलाला जन्माला घालण्यासाठी योग्य आहे.
दोज हू हॅव मॅरी अर्ली. ओके, दोज हू हॅव मॅरी अर्ली म्हणजे काय की ज्याचं वय कमी असतं त्यापेक्षा ज्याचं वय 25व्या वर्षी जर एखाद्याचं लग्न झालं असेल तर त्याचं वय त्या कमी वयात लग्न झालेल्यांपेक्षा मुलाला जन्माला घालण्याच्या फेवरमध्ये त्याचं वय असतं. लेट मॅरिड रिड्यूस द रेट ऑफ पॉप्युलेशन. ज्यांचं लग्न लेट झालं आहे ते ऑटोमॅटिकली पॉप्युलेशन रेटला रिड्यूस करण्यामध्ये हातभार लावत असतात. बिकॉज दे कॉज ऑन द वन हँड बिकॉज ते काय करतात ऑन द वन हँड सॉर्टिंग म्हणजे पहिल्या हँडमध्येच त्यांच्याकडे फर्टिलिटी रेट चांगला असतो आणि त्यांनी ऑलरेडी फर्स्ट हँडमध्ये त्यांचा फर्टिलिटी रेट चांगला असल्यामुळे ते ऑटोमॅटिकली विचार करतात त्या मुलांसाठी. ओके, आणि मुलांचा विचार करून काय होतं की एक किंवा दोन मुलांपेक्षा जास्त मुलांना ते जन्माला घालू शकत नाही. ओके, शॉर्टिंग ऑफ रिप्रोडक्टिव्ह पिरियड. त्यांचा रिप्रोडक्टिव्ह पिरियडसुद्धा कमी कमी होत झालेला असतो, संपत आलेला असतो. सो पुढच्या याच्यामध्ये त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये रिस्क असतात, काही रिस्क येत असतात. त्यामुळे काय होतं की ते जास्त मुलांना जन्माला घालत नाही, एक किंवा दोन मुलांना जन्माला घालून त्यांचं हे थांबवतात. त्यामुळे त्यांचं ते पॉप्युलेशन कमी करण्यामध्ये, पॉप्युलेशन रिड्यूस करण्यामध्ये त्यांचा एक हातभार असतो. ओके, पोस्ट phenomenon of age marriage has been important factors showing down the population increase in industrialized countries since the 19th century and the number of developing countries especially एशिया खंडामधल्या काही नंबर ऑफ कंट्रीज आहे की ज्यांनी पॉप्युलेशन कंट्रोलसाठी महत्त्वाचा हातभार लावलेला आहे. ॲज रिगार्ड्स द फॉर्म ऑफ युनियन दे मे बी सेट द रिस्ट्रक्चरिंग अँड our descriptions to the more common areas, more common ones, that is highest fertility level have been found and monograms population practicing early marriage and able to cover the vital need to responsible existent. ओके, तर असे काही मुद्दे आहे की ज्याच्यामुळे तुम्ही पॉप्युलेशन ग्रोथ थांबवू शकता. सो नॅच्युरलिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. सेकंड इज बर्थ कंट्रोल प्रॅक्टिस. बर्थ कंट्रोल करण्याची प्रॅक्टिस करणे. ओके, बर्थ रेट कंट्रोल करण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे? द कॉन्ट्रॅप्शन अँड ॲबॉर्शन. ओके, contraptions and abortions obviously have the direct impact on fertility. म्हणजे काय, तुमचं कन्स्ट्रप्शन आणि ॲबॉर्शन शब्द तुम्ही ऐकलेला आहे. ॲबॉर्शन म्हणजे काय की बाळ जन्माला घालण्यापूर्वीच ते ॲबॉर्ट केलं जातं. बाळाला जन्म न देता त्या बाळाला पोटातूनच आपल्या बाहेर काढलं जातं. म्हणजे त्याची संपूर्ण वाढ होण्यापूर्वीच त्या बाळाला आपल्या पोटातून बाहेर काढलं जातं, म्हणजे वुमेन बॉडीमधून त्याला वेगळं केलं जातं. तर दॅट इज अबॉर्शन. ऑब्झर्वली हॅव डायरेक्ट इम्पॅक्ट ऑन फर्टिलिटी. त्याचा परिणाम कशावर होतो? फर्टिलिटी रेटवर होतो. म्हणजे मुलाला जन्माला घालण्याचा जो काही रेट आहे, फर्टिलिटी वुमेन बॉडीमधला जो फर्टिलिटी रेट आहे त्याच्यावर होत असतो. म्हणजे त्या बाईचं जे शरीर आहे ते कमकुवत होत जातं. त्यांचा फर्टिलिटी रेट जो आहे, मुलाला जन्माला घालण्याचा जो त्यांचा शरीरामधला जी ॲबिलिटी आहे ती कमी कमी होत जाते. अँड देअर अफेक्ट ऑन द पॉप्युलेशन ग्रोथ. आणि त्याचा संपूर्ण परिणाम पॉप्युलेशन ग्रोथवर होतो. इज अ सिग्निफिकंट वेन दीज प्रॅक्टिस आर सिग्निफिकंटली वाईड शेप this case of developed the country and considerable number of developed ones, so that the world level use of modern method of birth control has become essential determinants of determining family size. ऑल द सोशल ग्रुप. मी तुम्हाला आधीच सांगितलं, एक हम दो हमारे दो वाला एक फॉर्म्युला चालू झाला. त्याच्यामुळे काय झालं, बर्थ रेट कंट्रोल होण्याची, बर्थ रेट ऑटोमॅटिकली कंट्रोल व्हायला लागला. ठीक आहे. थर्ड पॉईंट आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलं. मी तुम्हाला आपण आधीच चर्चा केली याच्याबद्दल. लोकांचं काय झालं, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑटोमॅटिकली वाढल्यामुळे
विचार करायला लागले की आपण एकापेक्षा जास्त मुलाला बेअर करू शकतो का, किंवा एक किंवा दोन. जर चांगली फॅमिली असेल, इकॉनॉमिकल कंडिशन फॅमिलीची चांगली असेल, आई वडील दोघंही सर्व्हिसला असतील, किंवा आई वडील दोघंही चांगला बिझनेस करत असतील, किंवा वडिलोपार्जित चांगला बिझनेस असेल, त्या कंडिशनमध्ये लोक विचार करतात एक किंवा दोन किंवा त्यापेक्षा एखादा तर जास्त असं. बट सध्याचं लिव्हिंग स्टाईल असं आहे की लोक ऑटोमॅटिकली त्या म्हणजे शहरी भागातलं सिटिझन पीपल्सचं ऑटोमॅटिकली मत बदललेलं आहे, आणि ते काय करतात, मुलांना जन्माला घालण्यासाठी विचार करतात. ओके, नेक्स्ट आहे एम्प्लॉयमेंट. पुढे एम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम येतो. आता यावेळेस आईवडीलच विचार करतात, इतक्या मुलांना जन्माला घातल्यानंतर त्यांना खाऊ पिऊ काय घालायचं, त्याच्यानंतर त्यांना नोकऱ्या मिळणार आहे का, एम्प्लॉयमेंट प्रॉब्लेम येतो. लोकसंख्या वाढत गेली की ऑटोमॅटिकली एम्प्लॉयमेंट प्रॉब्लेम येतात. ह्याव विल शॅल कवर ओनली द एम्प्लॉयमेंट चिल्ड्रन अँड वुमेन सिन्स द अवेलेबल स्टडीज. आता तुम्ही आत्ता सगळ्या परिस्थितीचा तुम्ही अभ्यास केलेला आहे, तुम्हाला माहिती आहे. जर फर्टॅलिटी रेट एखाद्या स्त्रीचा फर्टॅलिटी रेट चांगला आहे म्हणून तिने नुसतं मुलांना जन्मालाच घालायचं ठरवलं, एकामागे एक जर तिने 4, 5, 6 मुलांना जन्माला घातलं, तर त्यांच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला नोकरी मिळणार आहे का? एवढ्या सगळ्यांना नोकरी जर मिळाली, एवढ्या सगळ्यांना जर नोकऱ्या मिळाल्या असत्या, तर कदाचित आपला देश किती लवकर डेव्हलप झाला असता. बट त्यामुळे काय होतं, एम्प्लॉयमेंटचे प्रॉब्लेम होतात. बरोबर आहे. एम्प्लॉयमेंट प्रॉब्लेम झाले की देशाची डेव्हलपमेंट होत नाही, कारण देश तिथला तिथेच राहील. लोकांना कॉम्पिटिशन वाढतं आहे. एका घरामध्ये जर 2 व्यक्ती असेल, 2 मुलं असेल, तर तेवढ्यामध्ये जेवढी काही आईवडिलांची सॅलरी आहे त्यामध्ये आईवडील त्यांना चांगलं लिव्हिंग स्टाईल देऊ शकते. जी काही आईवडिलांची संपत्ती आहे ती त्यांना 2च भागामध्ये वाटली जाईल, म्हणजे त्यांची इकॉनॉमिकल कंडिशन चांगली राहील. भविष्यात त्यांची इकॉनॉमिकल कंडिशन चांगली असली की ऑटोमॅटिकली त्यांच्या घराची डेव्हलपमेंट होत जाईल. बट जर एका घरामध्ये 5 ते 6 मुलं असतील, तर आईवडीलची जी काही संपत्ती असेल ती त्या 5 ते 6 मुलांमध्ये डेव्हलप होईल, डिस्ट्रीब्यूट होईल. हे एक्झाम्पल दिलं आहे बरं का मी डिस्ट्रीब्युशनचं. असंच तुम्ही वेगळं पण असू शकतं, किंवा 5 ते 6 मुलं जे आहेत ते नोकरीसाठी, सगळ्यांना सारखी नोकरी मिळणार नाही, किंवा सगळ्यांना सारखं एज्युकेशन आईवडिलांना देता येणार नाही. मग ते काय होईल, एका मुलाला जर एकच मुलगा असेल किंवा 2 मुलं असतील, तर त्यांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं शिक्षण देता येईल. आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं जर शिक्षण देता आलं तर त्यातून त्यांना चांगली नोकरी मिळवता येईल. बट 5 ते 6 मुलं असतील तर आईवडिलांना त्यांना चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन देता येणार नाही, कारण ते कोणावरही अन्याय करू शकणार नाही. ते 6ही मुलं एकाच शाळेत घालतील, एकाच प्रकारचं त्यांना इक्वल शिक्षण देतील, मग त्यांना नोकरीसुद्धा त्याच पद्धतीची मिळेल 6ही मुलांना. म्हणजे त्यांच्या फॅमिलीची डेव्हलपमेंट होणार आहे का? नाही. सो या सगळ्या गोष्टींचा तुमच्या एम्प्लॉयमेंटवर परिणाम होते, आणि अल्टिमेटली तुमच्या फॅमिली ग्रोथवर त्याचा परिणाम होते. ओके, तर हा काय होता ऑल तुमचा फर्टिलिटी रेट, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन फर्टिलिटी रेट. तुमचे जे कंपोनंट्स आहे डेमोग्राफीचे त्यातला पहिला पॉईंट. तर त्यातल्या पहिल्या पॉईंटमध्ये फर्टॅलिटी हा जर सपोज तुम्हाला फक्त फर्टॅलिटी एक्सप्लेन करायला आला असेल, किंवा फर्टॅलिटीवर डेफिनेशन आली असेल, तर तुम्ही एवढं लिहिणं अपेक्षित आहे. ओके, या व्यतिरिक्त पण फर्टॅलिटीमध्ये बरेच पॉईंट्स आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके, सो थँक्यू. आय थिंक तुम्हाला समजलं असेल फर्टॅलिटी म्हणजे काय. खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे, आणि यंग जनरेशनच्या दृष्टीने तर खरोखर अभ्यासाचा विषय आहे. ओके, सो थँक्यू.